ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतर मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुकांनी शिवतीर्थवर गर्दी केली आहे। अनेकांमध्ये उमेदवारीबाबत संभ्रम कायम असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई वगळता इतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे, मात्र मुंबईतील उमेदवारांना एबी फॉर्म कधी मिळणार अशी विचारणा इच्छुक उमेदवार करतायत। इच्छुकांची डोकेदुखी वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाल्याचं कळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय मनसेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये काहीसा संभ्रम पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच नेमकं उमेदवारीचं काय झालं, उमेदवारी मिळणार आहे की नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी थेट इच्छुक उमेदवार आता शिवतीर्थ गाठताना दिसत आहेत आणि या सगळ्यामुळे गर्दी प्रचंड झाली शिवतीर्थ बाहेर। काय सांगतो? नक्कीच 29 महानगरपालिकेची जरी निवडणूक असली तरी सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होते। त्यात दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे एकंदरीतच सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। आणि खरं तर ह्या निवडणुकीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते हे प्रत्येक पक्षाला माहिती आहे। मग शिवसेना असेल, मनसे असेल, ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येक गटाला माहिती आहे, भाजपाला माहिती आहे का बंडखोरी होऊ शकते। त्यामुळे सर्वांनीच एक सावध पवित्रा घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मनसेनेही सावध पवित्रा घेतलेला आहे। अजूनही एबी फॉर्म देण्यात आलेले नाही आहेत। हा एक ही एक मोठी बातमी समोर येते। बाकीच्या ठिकाणचे एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत, पण मुंबईचे एबी फॉर्म मात्र अजूनही वाटत नाही आहेत। त्यामुळे तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये का गर्दी झालेली आहे शिवतीर्थावर। राज ठाकरेंचे जे घर आहे त्यांच्या बाजूला जे कार्यालय आहे मनसेचं, त्या मनसेच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। जे इच्छुक आहेत ते पोचलेले आहेत आणि ते संभ्रमात आहेत का नक्की एबी फॉर्म कधी मिळणार आहे आणि त्यात तो मला मिळेल का, कारण की ठाकरे बंधूंची युती झाली आहे, त्यामुळे कोणाचा पत्ता कट होतो, कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि ही चिंता जे इच्छुक आहेत त्यांना सतावते आणि त्या अनुषंगाने ही गर्दी पाहायला मिळते। असा सावध पवित्रा सर्वच पक्ष घेताना दिसत आहेत। शिवसेना असेल, भाजप असेल, कोणीही अजूनपर्यंत यादी डिक्लेअर केली नाहीये, कोणीही अजूनपर्यंत एबी फॉर्म वाटले नाहीयेत। एक महत्त्वाचं डोकेदुखी सर्व पक्षासमोर आहे ती म्हणजे बंडखोरी। ही बंडखोरी शमवण्यासाठी हे सर्व सुरू असलेलं चित्र समोर येते। अगदी कपिल, त्यामुळे सगळेच पक्ष ज्या पद्धतीनं काळजी घेत आहेत, खबरदारी घेत आहेत बंडखोरी टाळण्यासाठी, तसाच काहीसा प्रयत्न आता मनसे सुद्धा करताना दिसते। मात्र या सगळ्यामध्ये जे इच्छुक आहेत त्यांचा जीव कुठेतरी टांगणीला लागलाय असंच म्हणावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।